साजनी ग्रामपंचायतीच्या निर्णयाविरुद्ध एक दिवसीय उपोषण. उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे. हातकणंगले तालुक्यातील साजनी येथील ग्रामपंचायत प्रशासनानं पाणीपट्टी भरल्याशिवाय मृत्यू दाखला मिळणार नाही असा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विशाल कांबळे यांनी साजनी ग्रामपंचायत विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. साजनी गावातील मधुकर रामा कांबळे 10/6/2024 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. सदर मृत्यू संदर्भात 14/6/2024 रोजी ऑनलाईन सिस्टम बंद असल्यानं दाखला देण्यास विलंब होत होता. पण सदर मृत्यू दाखला परत ग्रामपंचायतकडे मागण्यासाठी मयत यांच्या पत्नी नीता मधुकर कांबळे या गेल्या असता त्यांना पाणीपट्टी भरल्याशिवाय मृत्यू दाखला मिळणार नाही असं सांगण्यात आलं होतं. ही बाब सामाजिक कार्यकर्ते विशाल कांबळे साजनीकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन विचारणा केली असता तेच उत्तर मिळालं. मृत्यू दाखला कोणत्याही कारणाचं वाढवता येत नाही, पण ग्रामपंचायतीचे क्लार्क सुहास कांबळे यांनी मृत्यू दाखला पाणीपट्टी भरल्याशिवाय मिळणार नाही असं सांगितल्यामुळे हा तणाव वाढत गेला. विशाल कांबळे साजनीकर व सुशांत मधुकर कांबळे हे दोघे उपोषणाला बसले होते. ग्रामविकास अधिकारी श्रीमती कविता बाबर, तसेच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य कोळी, विनायक पाटील, माजी सरपंच दिनकर कांबळे, ज्येष्ठ नेते अप्पासू पाटील, सामाजिक कार्यकर्ते रामदास कांबळे, अनमोल कदम, पोपट कांबळे ग्रामविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर यांनी तात्काळ मृत्यू दाखला दिला व भविष्यामध्ये कोणाचाही मृत्यू दाखला पाणीपट्टी घरफळ्यासाठी अडवणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आलं. शिवार न्यूज प्रतिनिधी संदीप कोले.